पळशी येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले। प्रारंभ लायन्स क्लबचे सदस्य व निसर्ग फाउंडेशनचे खजिनदार भगवान जाधव यांनी शाळेच्या 100 विद्यार्थ्यांना मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले। यावेळी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना प्रकाश जोशी म्हणाले की राष्ट्र एकात्मतेचे प्रतीक म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली, परंतु बदलत्या काळामध्ये या उत्सवाचे स्वरूप बदलत चाललेले आहे। त्यामुळे या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या वापरू नयेत, यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढते। म्हणून मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून या मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे। साऊंड सिस्टीमचे मर्यादित आवाज ठेवावा। यावेळी क्लबच्या वतीने वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। स्कूलच्या संस्थापिका प्रतीक्षा पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। आभार रमेश जाधव यांनी मानले। यावेळी अकबर पिरजादे, कन्हैया स्वामी, डॉक्टर किरण नरदे, गट्टू टिंगरे, अजित दळवी, उमेश जाधव, तुषार पाटील व शिक्षक सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। फोन न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। मग आपल्याला पाणी पुरवण्यासाठी आपण त्या पाण्याचं या आपल्या हातानं या नद्यांचं विहिरींचं आपण प्रदूषण करतो आणि हे तारुवा नेतो, ते काय असं नैवेद्य नेतो आणि ते आपण पाण्यात विसर्जन करतो। आपले निर्माल्य फुलं काय असतील ते आपल्या घरातल्या कुंडीमध्ये किंवा बागेच्या दिवसाने, म्हणजे दोन्ही फायदे होतात। एक खत मिळतं, आपण प्रदूषण आरती करणार, प्रसाद वाटणार आणि विसर्जनाच्या वेळी विसर्जन करायचे। त्या केलं तुम्ही आता जो मराठीचा तास घेतला खरोखर छान घेतला। आमची उजळणी झाली, म्हणजे आम्हाला सुद्धा ते बनवायचं होते आणि त्यावेळची शाळेतून पावकी नेमकी तयार करणारी होती। आता बे म्हणलं तर बे तुम्ही 4 येत नाही, पण तुम्ही आता या वयात या मुला पावकी नेमकी 4थीलाच आम्हाला पाठ करून घ्यायची। असं ज्ञान आता या मराठी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये हे दिसतंय, हे खरोखर कौतुकास्पद आहे। या परिसरात हे असं ज्ञान मिळणं फार कठीण आहे। एकच इंग्लिश मिडियम स्कूल आमच्या तिथे 2-3 आहे, पण मराठीचं बे तुम्ही 4 म्हणलं तर होणार नाही। 1 2 3 4 म्हणत, पण बे येणार नाही त्या मला। आणि हे तुम्ही रुजवताय मराठी माझी भाषा पहिली, नंतर इंग्रजी, हे फार चांगलं आहे। आणि हे वस्तुस्थिती तुम्ही लहानपणापासून रुजवत आहे आणि हे त्याचा तुम्हाला सर्वांचं कौतुक आहे। हे मी पहिल्यांदा आणि सर्वांचं या परिसरातल्या सहकार्य आहे, पालकांचं सहकार्य आहे, हे विशेष आहे। आणि हे असंच तुमचं जसं वटवृक्ष नाव दिलेलं आहे, हा वटवृक्ष फांद्याच्या रूपाने हे झालेला आहे आणि हा वटवृक्ष फार मजबूत होईल याची मी गॅरंटी देतो। कारण तुमची तळमळ, तुमचे कष्ट हे 2 वर्षात ते दिसून येत आहेत, नाहीतर एवढे 2 वर्षात एवढी शाळेचं रूपच आहे। आमच्या लायन्स क्लब मार्फत ज्या वेळेला काय लागेल, ज्या वेळेला तुम्हाला काही मार्गदर्शन लागेल, मदत लागेल, तेव्हा आम्हाला सांगा। आमच्या जेव्हा शक्य असेल त्यावेळेला आम्ही हातभार लावू।